स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 5 मे 2026 रोजी आहे संकष्ट चतुर्थी, जी मंगळवारी आल्या कारणामुळे आपण अंगारका चतुर्थी असं म्हणतो. तर आईने या दिवशी आपल्या मुलांसाठी काय उपाय करायचे, तर त्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. हा दिवस भगवान गणेश यांची विशेष पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो, म्हणजेच संकष्ट चतुर्दशीचा. तर आईने आपल्या मुलांच्या आरोग्य, बुद्धी आणि प्रगतीसाठी या दिवशी काही सोपे उपाय केल्यास त्याचा चांगला परिणाम मानला जातो. मुलांसाठी आईने करावयाचे उपाय: गणपतीची विशेष पूजा. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून गणपतीची पूजा करा. लाल फुले, दुर्वा आणि मोदक अर्पण करा. ओम गम गणपतये नमः हा मंत्र 11 किंवा 21 वेळा जपा. मुलांच्या नावाने उपवास किंवा संकल्प. आईने शक्य असल्यास उपवास ठेवावा. उपवास करताना मुलाच्या आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करावी. दुर्वा अर्पण करण्याचा उपाय: गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. प्रत्येक वेळी मुलाचे नाव मनात ठेवून प्रार्थना करा. गोड नैवेद्य दाखवणे. मोदक, लाडू किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. पूजा झाल्यानंतर तो प्रसाद मुलांना द्या. चंद्रदर्शन टाळा. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन टाळण्याची परंपरा आहे. रात्री गणपतीची आरती करून व्रत पूर्ण करा. गरिबांना दान. मुलांच्या कल्याणासाठी गोड पदार्थ, फळे किंवा अन्नदान करा. मुलांच्या कपाळावर तिळक, ज्याला आपण टीका असं म्हणतो, तर पूजा झाल्यावर मुलाच्या कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा तिळक लावा. या सगळ्या गोष्टी आईने आपल्या मुलांसाठी करावयाच्या आहेत. हे शुभ मानले जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. जेव्हा आपल्या कपाळावरती टीका लावला जातो तर निश्चितच आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. तर या अंगारक चतुर्थीचं व्रत करण्याचं महत्त्व काय, तर अंगारक चतुर्थीला केलेली गणपतीची पूजा मुलांच्या बुद्धिविकासासाठी, शिक्षणात प्रगतीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांना कुठले अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर करण्यासाठी खूप लाभदायक मानली जाते. त्यामुळं प्रत्येक आईने अंगारक चतुर्थीला आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलींसाठी या प्रकारे जर संकष्ट चतुर्दशीचं व्रत केलं तर निश्चितच त्याचे फायदे आपल्या मुलांना आपल्याला पाहायला भेटतील. त्यामुळं प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या यशासाठी ह्या काही सेवा किंवा हे व्रत या पद्धतीनं करायचं आहे की जेणेकरून त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी नांदेल. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.